नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी प्रगती सत्यवान भोसले. मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. तर आज गुरुपौर्णिमा म्हणून मी आपल्या जीवनातले गुरुचे महत्त्व या विषयावर थोडं काही बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे हीच माझी नम्र विनंती. गुरु विना न मिळे ज्ञान, ज्ञान विना न होई सन्मान. गुरु विना न मिळे ज्ञान, ज्ञान विना न होई सन्मान. जीवन भवसागर तयारा, चला बंधू गुरुराया, चला बंधू गुरुराया. आषाढ पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा सुद्धा म्हटले जाते, कारण आदिगुरु व्यासांचा जन्म याच पावन दिवशी झाला होता. आपले व्यक्तिमत्व घडवणारे गुरु त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. अर्थात गुरु म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. गुरु हा सूर्याप्रमाणे तेजस्वी असतो. आपल्या जीवनातला अंधार हा ज्ञानाद्वारे उजळवतो, ज्ञानाद्वारे दूर करतो व उजळवतो. गुरु म्हणजे काय? तर गुरु म्हणजे श्रद्धा, गुरु म्हणजे निष्ठा, गुरु म्हणजे भक्ती, गुरु म्हणजे आदर्श, गुरु म्हणजे एक निश्चय, गुरु म्हणजे एक अतिउच्च ज्ञान आणि गुरु म्हणजे सगळं काही. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचे ज्ञान हे एक अतिउच्च आहे. कुंभार ज्याप्रमाणे मडक्याला आकार देऊन एक सुंदर मडके बनवतो, तसं गुरु देखील आपल्या शिष्याला ज्ञानाचा प्रकाश देऊन उजळवतो. अशी आपल्या भारतीय गुरूंची काही उदाहरणे सुद्धा आहेत. जसं की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणजे स्वामी समर्थ, लता मंगेशकर यांचे गुरु म्हणजेच दीनानाथ मंगेशकर, सचिन तेंडुलकरचे गुरु म्हणजे रमाकांत आचरेकर. ही आपल्या गुरु शिष्याची परंपरा आहे. विद्यार्थी मित्रांनो, गुरु म्हणजे काय? तर गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे आपल्या जगाचे दुःख दूर करण्याची शक्ती, जी हिऱ्या मोत्यात नाही, दुसऱ्याचे दुःख पाहून द्रवणारा आणि अहंकार सोडून सज्ज होणाऱ्या मनुष्याच्या चिमुकल्या हृदयात आहे. हेच हृदय म्हणजे गुरु. विद्यार्थी मित्रांनो, शिष्य म्हणजे काय? तर शिष्य म्हणजे विद्येची आस असणारा, शिष्य म्हणजे विद्येची आस असणारा आणि शिष्य ही एक अशी बी आहे, ज्या जमिनी तुम्ही पेराल ती जमीन फलदायी ठरणारच. विद्यार्थी मित्रांनो, आपले आई वडील हे आपले पहिले गुरु असतात व आपले शिक्षक हे आपले दुसरे गुरु असतात. शिष्याने गुरुचे आज्ञांचे पालन करावे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवले आणि आजपर्यंत ज्यांनी कळत न कळत ज्यांनी मला ज्ञान दिले त्या सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेचे माझे वंदन. एवढे बोलून मी माझे भाषण संपवले. धन्यवाद.